नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना 1500 रुपये मिळत होते, तर आता त्या महिलांना 1500 रुपयाच्या ऐवजी आता 2100 रुपये हे दिले जाणार आहेत. परंतु हे 2100 रुपये कधी केव्हा दिले जाणार आहेत, त्याची डिक्लेअर अशी माहिती आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर ते नक्की काय म्हणाले आहेत, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे नवीन नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू. दीपक बातूचे सर, लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत, हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते, लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. अभय देशपांडे मंत्रिमंडळाचा त्याच पद्धतीनं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये माहितीही देण्यात आली आहे. तर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता तात्काळ दिला गेला पाहिजे अशा प्रकारची तरतूद देखील या ठिकाणी केली गेली आहे, अशी माहिती त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. तर पाहूया ते काय म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण